नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडला जो लिंगभाव शाळा आणि समाज जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय त्या विषयाची विद्यापीठाची विंटर 2024ची बी.एड सेकंड सेमिस्टरची प्रश्नपत्रिका पाहूया। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. सेट श्री शारदावंश शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला ते पाहूया। जेंडर स्कूल अँड सोसायटीची विद्यापीठाची विंटर 2024ची प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस। या ठिकाणी कोड दिलेला आहे AB02-2024। फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन। एक्झामिनेशनचं नाव आहे बी.एड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन नोव्हेंबर-डिसेंबर 2024। विषयाचं नाव आहे जेंडर स्कूल अँड सोसायटी। दिस क्वेश्चन पेपर कंडक्टेड ऑन ट्यूजडे 24th December 2024। टाइम ड्युरेशन 10 AM to 1 PM। टाइम 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स 75। नोट बी सूचना वाचत जा। नोट बी म्हणजे सूचना। त्या सूचना अशा आहेत। नंबर 1 क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। नंबर 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स। फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स। पुन्हा त्या ठिकाणी मराठीत सूचना आहे। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 प्रश्न सोडवा। प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे तुम्हाला किती सोडवायचे? असे एकूण 5 प्रश्न सोडवायचे। पहिला प्रश्न आहे टिपा लिहा। पहिला प्रश्न पाहूया। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 ऑफ द फॉलोइंग 15 मार्क्स ईच कॅरी 5 मार्क्स। ए सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ जेंडर। बी कोरिलेशन बिटवीन जेंडर अँड स्कूल। सी प्रॉब्लेम ऑफ वुमेन। डी रिमॅरेज अँड डावरी आणि सी आहे ट्रॅफिकिंग। विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर मी व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ जेंडरवर आहे, प्रॉब्लेम्स ऑफ वुमेन्सवर आहे, रिमॅरेज अँड डावरीवर आहे, ट्रॅफिकिंगवर आहे। तर ते पहा। मराठीमध्ये वर्षनमध्ये काय दिलेले पहा। खालीलपैकी कोणत्याही 3 वर थोडक्यात टिपाल्या। लिंगाची सामाजिक रचना याऐवजी लिंगभावाची सामाजिक रचना पाहिजे। इथे सुद्धा लिंगभाव व शाळा सहसंबंध। जेंडर शब्दासाठी लिंगभाव पाहिजे। तर लिंगभाव व शाळा संबंध। सी स्त्रियांच्या समस्या। डी हुंडा व पुनर्विवाह। या ठिकाणी ट्रॅफिकिंगचा जो त्या ठिकाणी अनुवाद केलेला आहे तो चुकीचा आहे। गर्दीच्या ठिकाणचा विनयभंग नाही तर मानवी तस्करी असा त्याचा अर्थ होतो ट्रॅफिकिंगचा। म्हणून या ठिकाणी मानवी तस्करी असा प्रश्न वाचायला हरकत नाही। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे पहा। व्हॉट इज जेंडर? एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन जेंडर अँड सेक्शुअलिटी। 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे। लिंगभाव म्हणजे काय? जेंडरला लिंगभाव म्हणतात। लिंगभाव म्हणजे काय? लिंगभाव आणि लैंगिकता यातील भेद स्पष्ट करा। मित्रांनो, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पहा। तिसरं आहे डिस्क्राईब रोल ऑफ स्कूल अँड सोशल फॅमिली इन रिमेनिंग जेंडर इनइक्वॅलिटी। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। इथे असा प्रश्न पाहिजे होता, डिस्क्राईब द रोल ऑफ स्कूल सोसायटी अँड फॅमिली इन रिमेनिंग जेंडर इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटी पाहिजे, रिमेनिंग नाही आहे, चॅलेंजिंग। तर हे चुकीचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये सुधारणा अशी करा, डिस्क्राईब द रोल ऑफ स्कूल सोसायटी अँड फॅमिली इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटी। तर या ठिकाणी 15 मार्काचा क्वेश्चन आहे। लैंगिक असमानता दूर करण्यासाठी किंवा लैंगिक असमानतेला आव्हान देण्यासाठी शाळा, समाज व परिवार यांची भूमिका विशद करा। याच्यावरही मी प्रश्न म्हणजे उत्तर त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, ते पहा। स्टेट कन्सेप्ट ऑफ जेंडर अँड सोसायटी अँड एक्सप्लेन प्रॉब्लेम्स ऑफ वुमेन इन ब्रीफ। लिंगभाव आणि समाजाची संकल्पना स्पष्ट करा व स्त्रियांच्या समस्या सविस्तर स्पष्ट करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। दुसरा, तिसरा, चौथा याच्या म्हणून कोणतेही 2 तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे। आता 5वा, 6वा, 7वा बघूया। 5व्यामध्ये पहा, स्टेट वुमेन रिलेटेड ॲक्ट्स इन शॉर्ट अँड एक्सप्लेन रिमॅरेज अँड डायव्होर्स इन ब्रीफ। महिला संबंधी कायदे सांगा व पुनर्विवाह व घटस्फोट सविस्तर स्पष्ट करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर महिला संबंधीचे जे स्वातंत्र्यापूर्वीचे व स्वातंत्र्यानंतरचे कायदे थोडक्यात सांगायचे आणि पुनर्विवाह व घटस्फोट त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे। त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, स्टेट द रोल ऑफ व्हॅरिड टाईप्स ऑफ जेंडर। लिंगभावाचे वेगवेगळ्या प्रकारातील भूमिका सांगा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, सोशल अप्रोच रिलेटेड गर्ल्स एज्युकेशन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, मुलींच्या शिक्षणाबाबतचा सामाजिक दृष्टिकोन। इथे स्पष्ट करा म्हणायला पाहिजे होतं, पण नुसतं असं विचारलं, मुलींच्या शिक्षणाबाबत सामाजिक
दृष्टिकोन याच्यावरही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका नीट अभ्यासा आणि त्यानुसार त्या ठिकाणी तयारी करा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.